मित्रांनो, पळसगाव मैदानात आलोय दुसऱ्याच्या आणि 3 नंबर केला. आता महाराष्ट्रात किंवा ह्या महाराष्ट्रात मित्रांनो आदत मध्ये चांदन गोल्यानं हवा केलीस, पण मला वाटतं दुसऱ्यात पण हवा करते चांद. विशाल शेठ मायने आज हजर आहेत आणि आज त्यांच्या आज शेठ काय मैदानात आज गुलाल तुम्ही असताना तिकडून लाईव्ह बघता पण आज मैदानात आल्यामुळे मला खूप छान वाटते. आणि माझ्यासमोर आज मी तिन्ही फेर समोर बघितलेत. बर. हो, आणि 3 नंबर केला, मला खूप आनंद आहे. शेट विषय काय सांगचाल, जरा शेटची ओळख करून दे. आज मला सांगा, महाराष्ट्रातलं एक टॉपची दावण आहे आणि आता चांदवाले ही तुमची म्हणजे वासर पळते ती, पण शेट मागं होतं कुठे तर, पण आज समोर पहिल्यांदा येते. शेठ दिलदार मनाचा माणूस आहे. कारण याच्या अगोदर मैदानात कधी आलं नव्हतं, आज पहिल्यांदा मैदानात आलेत. म्हणजे आता 15 दिवस झाला आलेत. मागल्या वेळी विंगात गुलाल झाला, कडनच गाडी होती फायनलला, 3 नंबर केला. आज बी 3 नंबर केला. मैदानात ते जवळजवळ मला वाटतं 6 महिन्यात, मला वाटतं 6 महिने वासरू पळते, 6 महिने झाले ते. आज बऱ्यापैकी त्यांना वासरू पळताना समोर बघायला मिळालं 3 फेऱ्या. आता बघा, अनेक शेट असते, पण ह्या शेटचा असं आहे की तुम्ही कुणा संग पण घाला, काय देणं घेणं नाही होईल बाबा. काही सुद्धा नाही. कधी पायऱ्याला एखाद्या वाद्याची असते तरी एका शब्दावर देणार. म्हणजे असं कधीच नसतं की हे घाल ते घालू नको त्यांचं असं. म्हणजे आजपर्यंत त्यांनी कधी पायराच केला नाही. म्हणजे तुम्ही जी करचाल ते. महाराष्ट्रात अनेक वस्त्र पळते ती, पण चांदन गोल्याला म्हणजे वस्त्र असं आहे की त्याला वायदी सुद्धा द्यायची गरज पडणार नाही. नाही मला स्वतःहून फोन भरपूर फोन येतात. आता वासरू बऱ्यापैकी मोठ्या पायऱ्यात पळालेला आहे वासरू. मला वाटतं लखन असेल, चिमण्या असेल, परत तुम्हाला सांगतो मानगरच्या वादळवर जवळ 4 नंबर आहेत. अंबरनाथच्या बादलवर, शेवाळ्याबांच्या पाखऱ्यावर वासरू सगळ्या पायऱ्यात पळाले मोठ्या आदतमध्ये. मला वाटतं आदतमध्ये एवढ्या मोठ्या पायऱ्यात कुठलंच वासरू पळालं नसेल आतापर्यंत. आणि मला वाटतं गोल्या तर म्हणजे त्याचं दुसरा लक्षाचा आहे. नाही, गोल्याचं काही विषयच वेगळा आहे, पण जरा तो आजारी होता, पण झाला आता तो. एक 8 दिवसात कव्हर होईल. 8 दिवसात तो मैदानात दिसेल 100% तुम्हाला, आणि मोठ्या पायऱ्यात दिसेल. शेट पहिल्या म्हणजे तुम्ही अनेक मैदान बघितले, पण आज तिन्ही फेर बघितलं. अनेक वेगळं पण आहे, तुम्ही खूप झटलाय. म्हणजे अनेक लोकांना वाटतं विशाल शेठ माने म्हणजे मोठं नाव आहे, पण ह्या नावाच्या मागची मेहनत भरपूर आहे. किती दिवसापासून बैलगाडी क्षेत्रात आहे? मला बघा लगभग 4 वर्ष झाली, म्हणजे आता होतील 4 वर्ष, 5वं वर्ष चालू आहे. बर. आणि आम्ही सुरुवातीला आमचा भारत म्हणून एक बैल होता, आणि आम्ही रोज जायचो. म्हणजे एकही मैदान सोडत नव्हतो, जायचं. मग ते कुठं पण गाडी निघत तिथं गाडी हाणायची, गटाला मार खायचा आणि घरी जायचं. तरी पण आम्ही खुश होतो. म्हणजे 2 नंबरला जर गाडी उतरली तर आम्ही खुश असायचो. जाऊ द्या, गट पुढच्या मैदानात गट निघेल. म्हणजे पुढे निघल किंवा याच्यानंतर म्हणजे कधी तर आपल्याला गुलाल होईल हे अपेक्षानं आम्ही रोज जायचो मैदानात. म्हणजे 3-4 दिवसात कुठं जरी मैदान पुण्याला असलं, म्हणजे कुठं पण असू द्या, तिकडे जायचो. नाद कुणी लावला तुम्हाला ही? खरा नाद म्हटलं तर आता म्हणजे सगळ्यात मोठं मी सांगतो, जेव्हा बकासूर इकडे राहिला होता का नाही आपला, एक थारच्या मैदानात, तिथून मला म्हणजे खरं म्हणजे कळालं की बैलगाडी क्षेत्रात म्हणजे काय आहे काय नाही, किंवा तिथून सुरुवात झाली माझी. त्याच्यानंतर हे योगेश शेठ, आणि त्यांच्या बरोबर म्हणजे मी आलो होतो गावी, आणि त्याने एक वासरू घेतलं होतं त्यावेळेला. मग त्या पिरियड मध्ये मी गावीच होतो. मग बिनजोडला मी गेलो होतो, तिथून माझी खरी सुरुवात झाली. बिनजोड जिंकली पहिलीच? पहिलीच बिनजोड जिंकली होती. आणि तिथून मग हळूहळू बैल घेतला, आणि मग जायला लागलो, मैदानात यायचं जायचं. म्हणजे 2-4 महिन्यातून गावाकडे आले की मैदान करायचं. भाया ड्रायव्हर मित्रांनो, एक टॉपचा ड्रायव्हर आहे. काय कसं स्पीड काय लागते शेटच्या वासराला? म्हणजे चांदला स्पीडच आहे. म्हणजे आदत मध्ये पण स्पीड होता, आणि तसंच दुसऱ्यामध्ये आहे. आणि घालल त्या बैलावर म्हणजे तो त्याच्या बरोबर येतच पोहोचतोय. आज पहिल्यांदा शेटला बघितलं, ह्याच्या आधी ओळख आहे? शेटने ह्याच्या आधी निवरीच्या मैदानात बघितलं, पण एवढी ओळख नव्हती. पण आज म्हणजे सकाळपासून माझ्या जवळच आहेत ते. आणि पण एवढं म्हणजे सगळी म्हणते शेट हे आहेत ते, पण शेट म्हणजे दिलदार मनाचा राजा माणूस आहे. वाटतं का शेट म्हणजे एक ना शेटगत बाकीच्या शेटगत आहे का? आता सकाळपासून कोण आमच्या बशी बघा, सकाळपासून इथं बसली ते आमच्या बरोबर अशी. आणि आम्ही खाली बसलो, खाली पण बसते ती. कोण मला वाटत होतं एवढं शेट मोठं आहे ते, हे आहेत ते, पण शेट म्हणजे माणुसकीला चांगला आहे. कसं तुम्ही तुमच्या डोक्यात आलं की शेटला बैल घ्या का, शेटनं म्हणाल म्हणले? नाही, मला पण असं बघायचा नाद होता. मग बघत आपलं एक वासरू 15,000ला घेतलेलं,
आणि 1-2 महिन्यात आपलं तयार करून गेलो बिनजोडला घेऊन. त्यावेळेला शेटची आणि माझी आमची जर काय म्हणजे मित्रच आहे आम्ही. पण आलं बिनजोडला त्यावेळेला पहिल्यांदाच उडी हा म्हणला आणि बिनजोड पण झाली. तेव्हापासून ती शेटला नादच लागला. शेट हे म्हणलं काय- एक बैल घ्यायचा चॉईस केला तो भारत म्हणून. थोडासा साथ त्यानं कमी दिला पण आम्ही संघर्ष म्हणजे त्यासाठी आम्ही झटलोय. बर. खर्च पण तितकाच केला. नादात नवीन त्यामुळे आम्हाला माणसं महत्वाची म्हणजे आम्हाला माहित नव्हती. आता जी माणसं तुम्हाला टीम लागली एक प्रकारे ही टीम एक प्रकारे नियोजनाचा बादशाह म्हणायला लागेल किंवा त्यांची टीम सगळी काय आहे या माणसांविषयी सांगाल तेवढं कमीच आहे. हम्म. कारण जेव्हापासून आता 6 महिने झाला आम्ही कंटिन्यू गुलाला आता अपेक्षाच नाही म्हणजे आम्हाला म्हणजे स्वप्नच वाटतं ही. काय सांगचाल ह्या टीम विषयी काय सांगचाल? ही टीम म्हणजे ह्या टीममुळे आमचा खरा संघर्ष जो होता तो इथून संपला आमचा. सगळ्यात मोठं हे म्हणजे हेच कारण आहे. हे आणि अमित पाटील असतील, प्रथमेश शेट असतील, यांच्यामुळे आमची खरी सुरुवात झाली म्हणजे गुलालाची. त्याच्या अगोदर आम्ही म्हणजे कधी अपेक्षाच केली नव्हती की आम्ही कधी गुलालात पण राहू शकतो. फक्त गट काढला की आम्ही खुश व्हायचो आणि पार्टी करून घरी जायचो आणि तेवढं हे पण करायचं. गुलाल केलाय मला वाटतं टॉप 3 मध्येच खेळता 1-2-3 म्हणजे आता होय. म्हणजे आता असं वाटतच नाही की म्हणजे आपण म्हणजे गुलाल झालाय नाही झालाय म्हणजे पहिलं आम्हाला एवढी ते गुलालाच हे वाटायचं नाही. कधी गुलाल व्हायचा म्हणजे आम्ही रोज कधी कधी दिवस रात्र असं गट थोडा जर आम्ही सीमेला मार खाल्ला का नाही तर आम्हाला झोप लागायची नाही रात्रभर म्हणजे एवढी गाडी पळाली. हे काय बरं का म्हणजे ही बैल म्हणजे एक प्रकारे कधी कुणाचा आहे तीच माहित नाही सगळ्याचा बैल म्हणजे टीमचा बैल असेल नाही असं कधी जाणवूनच दिलं नाही म्हणजे शेटने बी कधी जाणवून दिलं नाही काहीच नाही. म्हणजे बैल आमचा असल्यागतच सगळं चालू आहे. म्हणजे शेट म्हणतो टीमचाच बैल आहे माझा टीमचाच बैल आहे पहिल्यापासून ते म्हणतात असं काय नसतं. म्हणजे शेटनं फक्त एक तुम्ही शब्द टाकला शेट म्हणला चला जावा कधीच मला नाही म्हणले नाही मी शब्द टाकायची सुद्धा गरज नाही. शब्द कधी म्हणजे टाकायची गरजच पडली नाही. नुसतं म्हणलं नाही बैल घालायचं ठीक आहे घाला. 1-2 पैर मला मोठं पैर म्हणजे वायदे देऊन करावं लागलं. त्यावेळी शेटने काय म्हणजे असं म्हणजे मागं कधी बघितलंच नाही. करा ठीक आहे लक्कन असू द्या म्हणा मोठं कुठलाही बैल चिमणी असू दे म्हणजे आपल्याला नाही बोललेच नाही ती कधी. आणि आता सुद्धा 1-2 पैर आम्ही चांगलं करून ठेवलेत पुढच्या म्हणजे 1-2 मैदानासाठी. त्याचं पण काय अडचण नाही. ते पण मैर चांगलं आहेत मोठं म्हणजे 1 नंबरातलेच बैल आहेत. म्हणजे एक प्रकारे ही तुमची सगळी टीम आहे. कोण सुट्टी मेकर कोण असते काय सुट्टी मेकर बाळवा म्हणजे आमचा घरचाच माणूस काय अडचण नाही. म्हणजे सगळ्याला म्हणजे आमचा बाया बी आता घरचाच आहे. ड्रायव्हर बायावर जवळजवळ आता मला वाटतं 2 महिने झालं गाडी आणतात. म्हणजे यांच्याशिवाय गाडी कोणच बसत नाही आता. भाऊ काय सुट्टीला कशी आहे वासर चांगले ते वासर चांगले म्हणजे पहिल्यापासून आपण घेतल्यापासून बी म्हणजे भैया असेल आम्ही असेल अमित पाटील असेल प्रथमेश असेल शेट असेल सगळ्याच एकामेकाला विचारून सगळं चाललंय. आणि ही टीम आहे का नाही सगळी मिळून मिसळून आहे ती त्याच्यामुळे ही व्यवस्थित चाललंय. पाटील म्हणा शेट म्हणा ही म्हणजे सगळी एकत्र तुम्ही आहे त्यामुळे आणि पाटलांचं पण चांगलं सहकार्य असते म्हणजे बऱ्यापैकी ते असते सहकार्य सगळं. पाटलांनी बैल हेरायचं बरं का पुढे बसून ही बैल जर पाटील म्हणणार ही गाडी लागणार आहे बघ लागलीच पाहिजे लागलीच पाहिजे अंदाज हो. तसं त्यांचं बी बरंच हे गेलंय ना म्हणजे बैलगाडी क्षेत्रात बरंच आयुष्य गेले त्यांचं म्हणजे 3 पिढ्याचा त्यांचा नाद आहे तो त्याच्यामुळे त्याचा अनुभव आहे बऱ्यापैकी. पाटलांना सांगितलेली ही गाडी लागणार लागली 100% लागलीच म्हणून सांगतो. अंदाज गटावर सेमीवर मला मागाशीच फोन आला सेमीला कडन होती मला म्हणले काय घेऊन गाडी लागते गाडी लागली सेमीला कडन सेमीला. बरं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बैलात काय फरक वगैरे काय बैलात काहीच नाही फरक जाणवला नाही काय जाणवला म्हणजे आता कसं आहे दात लावल्यापासून थोडा फरक जाणवतो काय म्हणते ती तारा थांबतो. 10 दिवस आम्ही पण गॅप दिला 10 दिवसानं परत काढला परत चालू झाला. आता ही जात कुठली हो? जात आता नाही जसं सांगू शकत. बाळूभाऊ जात कुठली नक्की बिरडला मूर्ती बिरड अनेक लोकांना वाटतं की बाबा आदत मधले फळी दुष्यात होता आज नाही असं नाही का की आम्ही ऐका की आदत मध्ये पळाला तो हाय तो आम्ही पळवणारच त्याला हाय त्या पळणार तो काय फरक वाटला तुम्हाला नाही ना हाय तोच पळतोय तो आला तेव्हा पळत तसंच पळतोय अजून. योगेश भाऊ आता सगळ्यात महत्वाची गोष्ट खाद्याचा रिझल्ट कसा आहे आमच्या आणि त्याचा रिझल्ट म्हणजे आता 2 पोती झाली तुमची खाद्याचा रिझल्ट ही 100% चांगला आहे काही सुद्धा अडचण नाही. तुमचं जरा बघितलं म्हणलं खाद्य वापरावं पहिल्या पोत्यातच दिसतोय रिझल्ट पुढंच. नाही नवीन वासरांना वगैरे तुम्ही म्हणजे काय फरक काय वाटतं तुम्हाला फरक म्हणजे काय फ्रेश असते ते आता उद्या नेला 2 दिवसात खोंडासा उड्या मारतो 2 दिवसात हो. हे नक्की आहे का आपलं कसं आहे अनेक लोकांना वाटतं ह्याला जाहिरात करते का दानाभाऊ सांगते एका पोत्यात रिझल्ट येते. जाहिरातीचा बी नाही विषय काय कसं आहे ज्याच्या म्हणजे खाण्यावर राहता ती आपल्याला फरक आला आपण जाणवलं तर सांगितलं
बर. बाकीच्यांचं कसं आहे तर त्यांचं काय खाद्य आहे त्यांच्या हिशोबाने ते घालणार. तुम्ही म्हणजे आपलं जे घालताय त्यात म्हणजे खायला पहिलं खात म्हणजे कमी जास्त खात होतं का आता लय जास्त खाते कसं? नाही खायला काय नाही, खायला कुठलीच कोंड दमवत नाही ती. आणि हे तुमचं नाही बर. खाते शेट- 100%. शेट काय सांगचाल टीम बद्दल किंवा आज गुलालात राहिला आणि म्हणजे एक प्रकारे कसं असतंय आपण तिथनं बघतो पण आज गुलाला अनुभव भेटला. म्हणजे मी याच्या अगोदर फक्त पाठीमागून बघत होतो त्यावेळेला मला एवढं काय वाटत नव्हतं, म्हणजे फक्त वाटायचं झालं गट काढला सेमी काढला सगळं नॉर्मल वाटत होतं. पण आज ज्या वेळेला मी समोर बघतोय त्यावेळेला म्हणजे खरं म्हणजे वाटतं की जोपर्यंत पूर्ण टीम सोबत नाही किंवा टीमचं वर्क नाही होत तोपर्यंत ही गोष्ट घडू शकत नाही. आणि प्रामाणिकपणे सगळी करतात म्हणून आज हा गुलाल आहे. आणि आजचा गुलाल पुऱ्या टीमसाठी आहे आणि आमच्या पुऱ्या म्हणजे टीम मुळे आहे फक्त तो. म्हणजे जाणवून देत आजपर्यंत मला तुम्ही म्हणजे कधी असं जाणवलं नाही की म्हणजे एवढं पण म्हणजे काय काय मेहनत करायला लागते. पण आज मी समोर बघितलं पूर्ण दिवस होतो पण मला पण खरंच वाटलं की म्हणजे एवढी मेहनत करून मग कुठं आपण गुलाल घेतोय आणि पाठीमागून बघणं आणि समोर करणं भरपूर अंतर आहे. मित्रांनो बघा एक शेठचा स्वभाव आता काय सांगतात स्वभावाविषयी काय सांगतात? स्वभाव काय मी सांगितलंच की मगाशी, काय नाही माणूस चांगला आहे. आपलं कसं आहे आपल्याला बी ते पटलं म्हणून आपण नियोजन करायला लागलो. वस्तू घेतल्या आम्ही हे चांद घेतला गोल्या घेतला त्यांच्या शब्दावर काय वस्तू बी चांगल्या लागल्या. माणूस चांगला आहे म्हणून वस्तू पळते त्या. माणूस मन जर तुमचं आतनं कडं असतं तर ती वस्तू पळू शकत नाही. ती माणसाचं मन मोकळं आहे त्याच्यामुळे वस्तू पळते त्या. आणि दोन्ही पण वस्तू टाचायचं. येणाऱ्या काळात तुम्हाला 100% दुसऱ्याचं मैदान आता आम्ही 19 तारखेपर्यंत दुसऱ्याचे मैदान करणार आहे. तिथून पुढे आम्ही दुसरा जरी असता तर ओपनलाच पळवणार आहे. काय एक तिसरं वासरू मी बघितलं दावणीला ती ह्यांच्या लेवलनं जायला असं वाटतंय मला. 100% तो तेजा घेतलाय नवीन खरेदी, पण त्याला आम्ही काय काढलेला नाही. पण 100% त्याचा पण आदतला मोठा धमाका होईल थोड्या दिवसात. त्या वासरात काय फरक वाटला तुम्हाला पहिला आणला तेव्हा आणि आपल्या दावणी आल्यानंतर काय फरक वाटला? ना फरक आहे की फरक 100% आहे. थोडस अजून कसं आहे लहान आहे ना त्याच्यामुळं काढायला तो भ्या वाटतं म्हणून आपलं निवांत आता आहे तोपर्यंत खेळायचं. अजून एक 15-20 दिवसात घ्यायचा. तर परवा दिवशी एक दिवस बघितलं म्हणलं काय होतं बघावं. काय ना फवारायचंच खोंड आहे. बरं आता मला एक सांगा, अनेक लोकांचा आता 1-2 कमेंट केल्या की मला धनाभाऊला तुम्ही अर्ध्या गुणित रिझल्ट येतात म्हणजे तुम्ही काय केमिकल मिसळताय. काय वाटलं तुम्हाला? तुम्ही वापरताय तसं तर काय नाही 100% तसं काय वाटलेलं नाही. बरं. प्युअर खाद्य. चला मित्रांनो धन्यवाद.